नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या पोर्टलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज खूप महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. महत्त्वाचा विषय हा की बघा, प्रत्येक विद्यार्थी भेटला किंवा फेसबुकवर इंस्टाग्रामवर हाच प्रश्न विचारतो, सर नेमका अभ्यास कसा करू, परफेक्ट अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, किंवा असे काही गोल्डन रूल आहेत का की त्यानुसार गेलं की मग परफेक्ट अभ्यास होतो, कसाही केला तरी आयोगाचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतो. नेमकं एक काय म्हणतात त्याला, पास होण्यासाठी जी अभ्यास पद्धती लागते तर ती कशी असायला पाहिजे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आता मी हे माझ्या 4-5 अटेम्प्टमध्ये मला हे कळालं की एक परफेक्ट स्ट्रॅटेजी लागते, ते आपण मागच्या ह्याच्यात बघितलं. पण आता मग अभ्यास कसा परफेक्ट करायचा, कोणताही विषय, कोणताही टॉपिक, कोणताही सब टॉपिक कसा परफेक्ट करायचा ते आपण बघणार आहे. आपला विषय असतो आहे 7 गोल्डन स्टेप्स फॉर परफेक्ट स्टडी ऑफ एनी MPSC एक्झाम. 7 स्टेप सांगणार आहे, 7च्या 7 फॉलो करायच्या. 100% तुमचा तो विषयाचा अभ्यास आहे ना, म्हणजे त्याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला सॉल्व करता येणार नाही असं नाहीच. इन केस समजा आपल्या तर कंटेंट आपण वाचलेला नाही आहे आणि त्याच्यातून जरी आला, म्हणजे न वाचलेल्या भागातून जरी प्रश्न आला तरी एलिमिनेशन मेथडने आपण तो प्रश्न टॅकल करूच शकतो. असे 7 स्टेप तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओची सुरुवात करूया. त्याआधी सांगतो की आम्ही राज्यसेवेचा एक कोर्स चालू केलेला आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी. बघा, DC, DYSP, नायब तहसीलदार असू द्या, ST, म्हणजे जे एकदम टॉपर विद्यार्थी आहेत आणि त्यांनी तो कोर्स चालू केलेला आहे राज्यसेवेसंबंधी. तुम्ही हा कोर्स जर इंटरेस्टेड असेल तर 100% परचेस करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. याच्यातून तुम्हाला नोट्स मिळतील, सगळे आमच्या टॅक्स मिळतील, आमच्या ट्रिक्स मिळतील, टॅक्टिक कळेल तुम्हाला की कसं हे करायचं. त्याच्यामध्ये मी कृषी घटक घेतो आहे, त्याच्यानंतर सायन्स टेक घेतो आहे जे आज कुठंच अवेलेबल नाही आहे. आणि त्याची फीस बघा एकदम कमी, आपण फीस पण एकदम कमी ठेवलेली आहे. सायन्स टेकची 750 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर भूगोल आणि पर्यावरण आहे असं आहे. आणि ह्यातला कोणताही कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल तर हे विदर्भ आय एस अकॅडमीचं ॲप आहे, हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, याच्यावर आपले सगळे कोर्स मिळून जातील. ठीक आहे, आता मुख्य विषय की सर हे 7 स्टेप कोणते आहेत, हे 7 कोणत्या गोल्डन स्टेप आहेत ज्या आम्ही फॉलो केल्या पाहिजेत, ज्याच्याने आपल्याला 100% प्रत्येक प्रश्न टॅकल करता येईल किंवा 100% सिलेबसमधला प्रत्येक घटक कवर होईल आणि त्याचा प्रत्येक अँगल कवर होईल. अँगल म्हणजे काय की आयोग वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारतो. म्हणजे की समजा एखादं रेफरन्स बुक, स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे, जसं की MPSCसाठी पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आहे. मग पहिला टाईप काय असतो, पहिला अँगल काय असतो की थेट रेफरन्स बुकमधून प्रश्न येतो, लाईन टू लाईन. ना त्याच्यानंतर ॲप्रोच बेसिसवर येतो. ॲप्रोच बेसिसवर म्हणजे काय की त्याचा ॲनालिसिस करतात, डेटा ॲनालिसिस करून त्याच्यावर प्रश्न असतो. तिसरा प्रश्न असतो की तो एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होतो. आणि चौथा प्रश्न असतो की काहीच माहीत नाही पण लॉजिकनी सॉल्व्ह होतो. तर हे प्रश्नांचे 4 टाईप असतात. ह्याच्यापैकी आपला प्रश्न कोणता आहे आणि कसा प्रश्न आल्यावर काय सॉल्व्ह करायचं, आणि त्यासाठी अभ्यासाची पहिल्यांदा मेथड कशी असली पाहिजे हे बघणार आहोत. पहिली स्टेप आपली काय आहे, कुणाचीही काय असली पाहिजे की त्याला एक रेफरन्स बुक माहीत पाहिजे. ही पहिली स्टेप आहे. प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट रेफरन्स बुक तुमचं फिक्स झालं पाहिजे. ओके, आणि अभ्यासक्रम तुम्हाला माहीत पाहिजे. रेफरन्स बुक झालं, अभ्यासक्रम झालं. अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे का, नसेल माहिती, आयोगाच्या साईटवर जावा, MPSCच्या साईटवर जावा, किंवा आपल्या ॲपवर आयोगाचा अभ्यासक्रम दिलेला आहे, PDF आहे, ती डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर आयोगाच्या साईटवर वगैरे सापडत नसेल तर ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये आयोगाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. दुसरी गोष्ट रेफरन्स बुक. आता रेफरन्स बुक काय माहिती आहे का, मी तुम्हाला जसं आधी पण म्हणलं की प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आपण अपलोड करतो आहे, एक 2-2, 3-3 दिवसाला ते व्हिडिओज आमचे शूट होत आहेत. तर मग त्याच्यामध्ये आपण तुम्हाला परफेक्ट रेफरन्स बुक सांगणार आहे की हिस्ट्रीला हे 3-4 पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामधलं हे टॉपिक आहेत, एवढेच करायचे, हे सोडून द्यायचं, हे करायचं, ह्या नोट्स आहेत एवढ्याच करायच्या, अगदी सांगणार आहे. तर ते तुमचे रेफरन्स बुक होणार आहेत. आणि तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे, बरोबर आहे. पहिली स्टेज काय आपली की आपला एकतर अभ्यासक्रम माहीत पाहिजे, रेफरन्स बुक माहीत पाहिजे. ठीक आहे, अभ्यासक्रम माहीत पाहिजे, रेफरन्स बुक माहीत पाहिजे. समजा आपण भूगोल घेऊया, भूगोल त्यामध्ये कोणतं घ्यायचं, प्राकृतिक भूगोल घेऊ, महाराष्ट्राचं घेऊ. ठीक आहे, चला महाराष्ट्राचा भूगोल घेऊ. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये नद्या आहेत. ओके, मग नद्या आहेत, डोंगर आहेत, पठार आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. धरणं आहेत, धबधबे आहेत, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, पुळण आहे, खाड्या आहेत,
बऱ्याच गोष्टी आहेत. तर मग समजा तो त्याच्यामध्ये आता समजा अभ्यास करायला चालू करतोय, मग मला महाराष्ट्राचा भूगोल, प्राकृतिक भूगोल बघायचा आहे. त्याच्यामध्ये मग माझं रेफरन्स बुक मला माहीत पाहिजे, मला कोणतं वापरायचं आहे, मला सौदी सरांचं वापरायचं आहे का, मला दीपस्तंभचं वापरायचं आहे का, मला कोणतं अजून दुसरं कोणतं पुस्तक आहे, स्टेट बोर्डचं वापरायचं आहे, कोणतं वापरायचं हे मला रेफरन्स बुक माहीत पाहिजे. बरोबर आहे. रेफरन्स बुक आहे आपल्याकडं, अभ्यासक्रम आहे आपल्याकडं. अभ्यासाला बसलो, सकाळी उठलं, मी ठरवलं आज मला महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे, मी अभ्यासक्रम बघितला. अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दिलं आहे की बाबा महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये आम्ही तुम्हाला नद्या विचारणारे, डोंगर विचारणारे, खाडे विचारणारे, तुम्हाला महाराष्ट्राचं अजून धबधबे विचारणारे, धरणं विचारणारे, वेगवेगळे नद्यांच्या संगमावरची शहरं विचारणारे, काय विचारणारे जे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे ते वाचायचं. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये काय दिलं आहे ते वाचायला सुरुवात केली. मी तो अभ्यासक्रम वाचला, अभ्यासक्रम वाचून रेडी झालो, माझी रेफरन्स बुक रेडी आहे, दोन्ही गोष्टी रेडी. पहिली स्टेप आपली पार पडली. मग ह्याच्यानंतर येते दुसरी स्टेप. ह्याचं नावच आहे आपलं की फर्स्ट रीडिंग. आता हा जो व्हिडिओ आहे ना, तो मेजरली जे नव्याने सुरुवात करणार आहेत, आत्ता सुरुवात केलेली आहे किंवा 1 वर्ष झालं सुरुवात केली, अजून पहिला अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी आहे. आणि बघा 2-3 वर्ष झालेल्या विद्यार्थ्यांनी ना तर ही पहिली स्टेप जी आहे तर स्किप केली तरी चालते. ठीक आहे. पहिली स्टेप काय आहे? फर्स्ट रीडिंग. फर्स्ट रीडिंग मग कसं करायचं की महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण आता नदी प्रणाली अभ्यास करणार आहोत. बरोबर आहे. नदी प्रणाली. मग नदी प्रणालीचा आपण सिलेबस बघितला की वेगवेगळ्या नद्या सांगितल्या, त्यांचे खोरं सांगितले, त्यांच्यावर कोणती असलेली संगमावरची शहरं सांगितले, त्यांचे संगम कुठं होता ते बघितला, त्याच्यानंतर त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत वगैरे वगैरे अभ्यासक्रमामध्ये जे काही दिलं असेल ते बघितलं. रेफरन्स बुक बघितली. मग रेफरन्स बुकमध्ये समजा सौदी सरांचं मी रेफरन्स बुक घेतलं, सौदी सरांच्या रेफरन्स बुकमध्ये तो चॅप्टर काढला मी. कोणता? नदी प्रणाली. महाराष्ट्राची नदी प्रणाली मी चॅप्टर काढला. मग तो चॅप्टर आहे ना, आता मी नवीन विद्यार्थी आहे, मला काहीच माहीत नाही त्याच्यावर. काय माहिती आहे मला नदी प्रणालीवर? फक्त मी कधीतरी ऐकलं आहे की बाबा गोदावरी नदी इकडे आहे, वर्धा नदी इकडे आहे, ही नदी इकडे आहे, किंवा एखादा धबधबा मला माहिती आहे त्या नदीवरचा, किंवा एखादं शहर मला माहिती आहे. मुळा, समजा पुण्यात अभ्यास करताय, तुम्हाला मुळा मुठा नदी माहिती आहे, किंवा तुम्ही साताऱ्यात येतं तुम्हाला कोयना धरण माहिती आहे, कोयना नदी माहिती आहे. असं म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तर ते बेसिक तिथल्या नद्या माहिती आहेत, पण त्याचा आयोग कसा प्रश्न विचारतो हे माहीत नाही आहे. डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. मग हे पुस्तकामध्ये आपण वाचणार आहे. कसं वाचणार की सौदी सरांचं पुस्तक घेतलं, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये नदी प्रणाली काढलं, बेसिक वाचायचं अगदी. म्हणजे त्याच्यातून मला मार्क पाडायचे हे नाही बघायचं, मला त्याच्यातून नॉलेज मिळवायचं, ज्ञान मिळवायचं. जे मला आधी काहीच माहीत नव्हतं ते मला माहिती करून घ्यायचं आहे, हे पहिल्यांदा ठरवायचं. मग काय माहीत नव्हतं मला? इन केस मला समजा फक्त गोदावरी नदी माहीत होती, फक्त कोयना नदी माहीत होती, फक्त कृष्णा माहीत होती, पण विदर्भातल्या नद्या माहीत नव्हत्या. ठीक आहे, तिकडच्या नद्या माहीत झाल्या. मग त्यांच्या उपनद्या माहीत नव्हत्या, त्या माहीत झाल्या. म्हणजे एखादी समजा आता गोदावरी आहे तर गोदावरीची नदीची लांबी कुठे माहीत नव्हती किंवा उगम कुठे माहीत नव्हता. मग पहिल्या रीडिंगमध्ये मला फार इंटरेस्टिंग गोष्टी कळाल्या ज्या मला माहीतच नव्हत्या. म्हणजे ही काय माझी एक नॉर्मल बेसिक रीडिंग आहे, ज्याच्यामध्ये मला मार्क नाही पाडायचे, मला व्यक्ती म्हणून इव्हॉल्व व्हायचं आहे, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. कारण काय, तुला उद्या तुम्हाला विचारलं की अरे यार हिमालय तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला हो माहिती आहे मला, केरळमध्ये. असं जर तुम्ही कुणाला उत्तर दिलं तर काय, तिथं तुमची पर्सनॅलिटी दिसते, तुमचा बुद्ध्यांक तिथे दिसतो. म्हणजे काय, पहिली रीडिंग जी आहे तर तो आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, आपला बुद्ध्यांक वाढवण्यासाठी आहे, बेसिक माहिती मिळवण्यासाठी. मग बेसिक माहिती आपण मिळवली, समजा गोदावरी नदीची आपण माहिती वाचतोय, मग बाबा ती त्र्यंबकेश्वरला उगम पावते. मग त्र्यंबकेश्वर डोंगर जे आहे त्याला ब्रह्मगिरी पण म्हटलं जातं त्या डोंगराला. मग तिथं उगम पावल्यानंतर ती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, ते तिथून उगम पावते. मग तिथून मग वाहत येते. मग तिच्यावर मग नाथसागर नावाचं मोठं धरण आहे औरंगाबादमध्ये. मग तिच्या बऱ्याच उपनद्या आहेत त्या वाचल्या. मग तिथं जिथं जिथे उपनद्या येऊन मिळतात तर तिथं संगमावर काही शहरं आहेत, काही तीर्थक्षेत्र आहेत, असं आपल्याला कळालं. मग ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. काय कळालं आता? बेसिक कळालं मला नॉलेज मिळालं की अरे गोदावरी एवढा मोठा भाग आहे, महाराष्ट्राचा 50% एरिया कव्हर करतोय. हे सगळं बेसिक कळालं मला. ठीक आहे, मला बेसिक कळालं. आता मला काय करायचं, मला आयोग म्हणजे माझं नॉलेज मिळून झालं मला आता. पण मला नॉलेज मिळून बस करायचं आहे का? मला पोस्ट मिळून बस करायचं आहे. बरोबर आहे. मग पोस्ट मिळवण्यासाठी काय करावं लागेल? पहिली रीडिंग झाल्यानंतर आपल्याला यावं लागेल PYQ ॲनालिसिसवर. PYQ म्हणजे काय? बेसिक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. पहिल्या रीडिंगमध्ये आपल्याला कळालं की हे बेसिक आहे, गोदावरी आहे, असं आहे तसं आहे, त्याचा सगळं डेटा मला कळाला. मला थोडाफार समजला, लक्षात नाही राहिला हरकत नाही. लगेच लक्षात ठेवायची घाई करायची नाही. घाई तेही करायची नाही. घाई कशाची करायची? परीक्षेमधून पोस्ट मिळवायची, लक्षात ठेवायची नाही. मग काय, PYQ ॲनालिसिस करायचं. कसं की समजा आता गोदावरी नदीचं मी उदाहरण दिलं तर, किंवा नदी प्रणालीचा आपण चॅप्टर बघतोय, नदी प्रणालीवर
आता पुस्तक विकत घ्यावं लागेल यासाठी तुम्हाला, किंवा मग काय करावं लागेल दुसरी गोष्ट की सगळ्या टेस्ट पेपर जे झालेले आहेत, आयोगाचे पेपर जे झाले तर ते झेरॉक्स करून त्याच्यामधून मग सेग्रिगेशन, मग नदी प्रणाली वेगळी असं करावं लागेल. मी तुम्हाला सांगेल की एखादा समजा 20-25 हजाराचा प्रश्नसंच असतो, किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असाल तुम्ही तर मग चोरमोले सरांचे, ज्ञानदीपचे किंवा अजून बरेच अकॅडमीचे पुस्तक आहेत सेग्रिगेट केलेले, तर ते घ्या तुम्ही. त्यातून समजा तुम्ही आता 20-25 हजार प्रश्नसंचाचा जो ठोकळा आहे तो घेतला, मग आता काय करायचं, त्याच्यामध्ये नदी प्रणाली काढलं. ठीक आहे, मग नदी प्रणालीवर काय काय प्रश्न आले ते बघितले मी. ठीक आहे, मग मी आधी गोदावरी नदी जी मी आत्ता अभ्यास केला, समजा मी गोदावरी, कृष्णा, कावेरी, कोयना, वर्धा, वैनगंगा, इंद्रावती, इंद्रायणी, जी काही कोणत्या नद्या आहेत तर त्या सगळ्या वाचल्या मी, आणि त्याच्यावर प्रश्न कोणते आलेले आहेत ते बघितले. मग मला कळलं की प्रश्न बाबा दरवर्षी कंबाईनला 1-2 तरी प्रश्न नदीवर आहेत. राज्यसेवेला मुख्यला जर दरवर्षी नदी प्रणालीवर 3 ते 4 प्रश्न आहेत. म्हणजे मला काय कळलं की आयोगाला ह्याचं इम्पॉर्टन्स किती आहे. आयोगाला इम्पॉर्टन्स आहे दरवर्षी 100 पैकी 2-3 प्रश्न विचारतोय. आयोगाला इम्पॉर्टन्स आहे दरवर्षी 150 पैकी, राज्यसेवा मुख्यमध्ये 150 पैकी 2-3 प्रश्न विचारतोय. म्हणजे काय, बऱ्यापैकी 2-3-5% त्याच्यावर इम्पॉर्टन्स आहे. इम्पॉर्टन्स मला कळाला. ठीक आहे, इम्पॉर्टन्स कळाला की मग पुढं काय करायचं, मी त्याच्यावरून त्याची डेप्थ किती आहे बघायची. म्हणजे खूप खोलात जाऊन विचारलं आहे का, खूप वरचं विचारलं आहे का, हे तुम्हाला आत्ता नाही कळणार वरचं आणि खोलातलं. बघा मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता, रिमोट सेन्सिंगवर व्हिडिओ टाकला होता. रिमोट सेन्सिंगमध्ये तसंच आहे की विद्यार्थ्यांना सिलेबस भरपूर दिलेला आहे, पण विद्यार्थ्यांना सिलेबस वाचू वाटत नाही. ते काय करतात, कोणतं तरी रेफरन्स बुक वाचतात. रेफरन्स बुकमध्ये जे काय दिलं आहे, क्लिष्ट संकल्पना आहे, ती ऑब्वियस आहे, थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, लक्षात राहत नाही. जे काय लक्षात राहील ते करतात, परीक्षेत जातात, 5 पैकी मग एखादा मार्क पडतो. पण जर सिलेबसवरून जर केलं की सिलेबस फक्त गुगल केला तर मग त्याच्यावरून लगेच आपल्याला कळतं की आयोगाने फक्त हे जे वरचं आहे ना, गुगल केल्यावर जी काय PDF ओपन होईल, जी काय पेज ओपन होईल त्यातलं पहिलंच विचारलं आहे. म्हणजे काय, त्याची खोली कमी ठेवली आहे. ठीक आहे, ती खोली कळली आपल्याला, कमी ठेवली आहे, जास्त ठेवली आहे. तसं भूगोलामध्ये काय आता की खोली बरीच वाढवली आहे त्यांनी, कारण काय, तेच घिसेपेटे प्रश्न झालेत, तेच प्रश्न आहेत ना. कोणतं धरण कुठल्या नदीवर आहे, कोणतं धरण कुठल्या जिल्ह्यात आहे, कोणता धबधबा कुठं आहे, धबधब्यांच्या जोड्या लावा, नद्यांच्या जोड्या लावा, खाड्यांच्या जोड्या लावा, डोंगरांच्या जोड्या लावा, धरणांच्या जोड्या लावा, अगदी बेसिक आहेत सगळे. ठीक आहे, किंवा मग कुठल्या पर्यटन ठिकाणी त्यांचं संगम झालं त्याच्या जोड्या लावा, असं विचारले. म्हणजे काय, पहिल्यांदा डेप्थ कळाली, पहिल्यांदा कळालं आपल्याला इम्पॉर्टन्स, आयोगामध्ये किती मार्काला विचारलं आहे, मार्काचं वेटेज कळालं. लिहून घ्या, पहिली गोष्ट आपल्याला PY करून काय कळाली, वेटेज, वेट कळालं आपल्याला, त्याला किती वेटेज आहे ते कळालं. ठीक आहे, दुसरी गोष्ट त्याची डेप्थ कळाली. ह्या 2 गोष्टी कळाल्या. ह्या 2 गोष्टीहून आता पुढच्या 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत, फार म्हणजे फार. काय, पहिली गोष्ट वेटेज आणि डेप्थवरून आपण ठरवायचं मी त्याला टाईम आणि एनर्जी किती देणार आहे. म्हणजे एखादा प्रश्न, एखादा टॉपिक 1 मार्काचा आहे आणि मी त्याच्यावर 10 दिवस घालतोय, चुकीचं आहे. एखादा टॉपिक 10-15 मार्काचा आहे, मी त्याला 2च दिवस देतोय, चुकीचं आहे. वेटेजवरून ठरवा, डेप्थवरून ठरवा की तुम्हाला किती टाईम द्यायचा आहे आणि किती एनर्जी द्यायची. बरोबर आहे, एखाद्यावर प्रश्नच नाही आले, 2012 पासून 2019 पर्यंत प्रश्नच नाही आला त्याच्यावर, आणि मी 4 दिवस झालं ते वाचतोय, मला समजत नाही, मी टेन्शनमध्ये, अरे मला समजतच नाही आहे. अरे दादा, त्याच्यावर प्रश्नच नाही आहे, तुला समजलं नाही तर काय, आयोगाला पण समजलं नाही म्हणून तर त्यांनी प्रश्न नाही विचारला. बरोबर आहे का. मग हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. हे कळतच नाही. मग PY करून आपण बघितलं, डेप्थ बघितलं, वेटेज बघितलं, त्याच्यावर मी ठरवलं ह्याला टाईम आणि एनर्जी किती द्यायची आहे. मला कळालं की नदी प्रणालीला जास्त किती 3-4 प्रश्न आहेत, माझं ते 2 दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये, 4 तासामध्ये, 2 तासामध्ये, तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार त्याला वेटेज द्या, वेळ द्या, टाईम द्या, एनर्जी द्या आणि तो कव्हर केला. मग मला कळलं की बाबा आयोगाने असा प्रश्न विचारला की गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे हे विचारलं, किंवा कोणत्या धरणामध्ये किती जलाशयाचा साठा असतो ते विचारलं, किंवा उजव्या काठावरून येणारी नदी आहे तर त्याला आता हे ॲप्रोचबद्दल सांगतो. हा 3रा पॉईंट आहे. टाईम एनर्जी कळलं, ॲप्रोच एक बघायचा. ॲप्रोच म्हणजे काय, समजा नद्या आहेत, ठीक आहे, आता गोदावरी नदीबद्दलच बोलतोय आपण, तर आयोगाचा ॲप्रोच काय प्रश्न विचारण्यावर, फॅक्च्युअल ॲप्रोच आहे का. फॅक्च्युअल म्हणजे काय, थेट प्रश्न विचारला का, फॅक्ट विचारली का. नाथसागर जलाशय कोणत्या नदीवर आहे, गोदावरी, फॅक्ट. ठीक आहे, ह्याच्या पुढे जाऊन एखादा कन्सेप्च्युअल प्रश्न असतो, किंवा कन्सेप्च्युअल म्हणजे कसं की गोदावरी नदीवर उजव्या तीरावरून येणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, उपनद्या कोणत्या आहेत. बरोबर आहे. आता थोडंसं ॲनालिसिस करून जरा डेप्थमध्ये प्रश्न विचारला.
पुन्हा तिसरं ह्याच्यावरून अजून कोणता प्रश्न विचारू शकता की बाबा उजव्या तीरावरून यात खालीलपैकी कोणत्या नद्या ज्या आहेत तर त्या गोदावरीच्या उपनद्या नाही आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे फिरवून. मग अशा टाईपचा प्रश्न ह्याचे ॲप्रोच बघायचा की आयोगाने दिलेल्या सिलेबसवर दिलेल्या पॉईंटवर कोणत्या ॲप्रोचनी प्रश्न विचारला आहे. फॅक्च्युअल विचारला आहे, कन्सेप्च्युअल विचारला आहे, मिक्स विचारलेला आहे, लॉजिकल विचारलेला आहे, इलॉजिकल विचारलेलं आहे, कोणते ॲप्रोच बघितलं आपण. ठीक आहे. मग बघा आता इथं बघा की एक तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. बघा आता हा जलविद्युत प्रकल्प आहे आणि जिल्हा आहे. मग आता PYQ वरून कसं प्रेडिक्ट करायचं की आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे. आपली दुसरी स्टेप चालू आहे तिसरी स्टेप चालू आहे. पहिली बघितली आपण की पहिल्यांदा मला अभ्यासक्रमाने रेफरन्स बुक बघायचं आहे. दुसरी बघितली की मी जनरल रीडिंग करतोय, मी जे काही रेफरन्स बुक घेतले त्याच्यावर. तिसरी काय PYQ ॲनालिसिस करतोय. समजा मी आता जलविद्युत प्रकल्प बघतोय, मग मला ह्याच्यामध्ये हा प्रश्न कोणत्या तरी पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल, कोणत्या तरी वर्षी घेतला आहे, 2019चा प्रश्न आहे हा, राज्यसेवा 2019 मेन्समध्ये प्रश्न विचारला आहे. ह्याच्यामध्ये मग वेगवेगळे धरणं दिले, जिल्हा दिला आहे, भंडारदरा कुठं आहे, भिरा कुठं आहे, तिल्लारी कुठं आहे, येलदरी कुठं आहे, ह्याच्या जोड्या लावा दिलेल्या आहेत. मग आता इम्पॉर्टंट काय आहे हे, आज आयोगाने जलविद्युत प्रकल्पावर प्रश्न विचारला आहे. आयोग उद्या औष्णिक विद्युत प्रकल्पावर का प्रश्न नाही विचारणार, ह्याला म्हणतात PYQ ॲनालिसिस. ह्याच्यावर प्रश्न विचारलाय, ह्याच्यावर विचारू शकतात. इथं बघा खालीलपैकी जैविक आरक्षित पश्चिम प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावून कोणता क्रम बरोबर आहे. पर्यावरणाचा प्रश्न आहे, ॲक्च्युली पर्यावरणाचा आहे, ठीक आहे, भूगोलामध्येच येतो. ह्याच्यामध्ये काय विचारले बघा, जैविक आरक्षित प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम. फॅक्ट विचारली आहे पण ॲनालिसिस केलेली. ॲनालिसिस केलं ना त्यांनी, किंवा आकृती काढली, नकाशा बघितला, नकाशावरून त्यांनी प्रश्न फ्रेम केला, हे पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारूया आपण. कारण मुलांनी पाठ काय केला असेल, कोणत्या राज्यामध्ये कोणतं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं आहे, त्याच्या पुढे जाऊन ॲनालिसिस केलं, पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणतं आहे. मग जैविक आरक्षित ह्याचा विचारला तर मग अजून वेगळ्या टाईपचा विचारू शकतील, पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारू शकतील, किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारलाय, दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारतील. हे झालं काय, PYQ ॲनालिसिस. क्वेश्चन प्रेडिक्ट करणं, भूतकाळ बघितला, भविष्यकाळ लक्षात आला की आता हे असं विचारू शकतात. किंवा आता समजा कोपेनचं वर्गीकरण आपण आधी बेसिक रीडिंग केली पुस्तकामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की कोपेनच्या वर्गीकरणानुसार AW हवामान प्रदेश काय निर्देशित करतोय. मग आपण पुस्तकात तर ह्याच्या आधी वाचलं असेल, पहिले बेसिक रीडिंग जे आहे त्याच्यामध्ये की AW सोबत अजून 3 प्रकार आहेत. अजून BS आहे, त्याच्यानंतर AS आहे आणि BS आहे. BS, AS, AW बरेच प्रकार आहेत. तसं तर जसं भारतामध्ये बघितलं तर 16 प्रकार आहेत, महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. मग आज ह्याच्यावर प्रश्न आलाय, उद्या BS वर प्रश्न येईल, AS वर प्रश्न येईल, BW वर प्रश्न येईल. ठीक आहे, हा प्रेडिक्ट करणं आहे. हे काय आहे, हे आहे क्वेश्चन ॲनालिसिस. हे मग हे करायचं म्हणजे इथं आयोगाचा ॲप्रोच कळला, आयोगाला प्रेडिक्ट केलं की बाबा आयोगाने अशा टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत. तिसरी स्टेप PYQ ॲनालिसिस, आयोगाने अशा टाईपचे प्रश्न विचारलेत, इतक्या खोलात जाऊन विचारलेत, इतक्या वरती विचारलेत, इतक्या मार्काला विचारलेत, एवढं बघायचं. बघितलं. चौथी स्टेप आपल्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात जास्त का सिरियस स्टेप आहे. काय ह्याच्यामध्ये आहे की नेमकं तुम्ही जे पहिल्या रीडिंगमध्ये वाचलेलं आहे, बरोबर आहे, काहीतरी तुम्ही वाचलं बेसिक, त्यातून तुम्हाला नॉलेज मिळालं, मग PYQ बघितले, त्यातून तुम्हाला ॲप्रोच मिळाला, नॉलेज आलं, ॲप्रोच आलं, आता त्याच्यातून मला मार्क मिळवायचे. इथं लक्षात घ्यायचं की मला आता आयोगाकडून मार्क एक्सपेक्टेड आहेत, मार्क मिळवायचे आहेत मला. कसे मिळवायचे, आता आपल्याला सिरियस रीडिंग करायचे. सिरियस का करायची आहे, कारण पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे, बेसिक गोष्टी काय आहेत त्याचं नॉलेज आलंय, बेसिक नॉलेज आलंय. ठीक आहे, बेसिक नॉलेज आलंय. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला PYQ मध्ये तुम्हाला कळलं की अरे ह्याचा ॲप्रोच आलाय, मला ॲप्रोच कळला, मला त्याची डेप्थ कळली, मला त्याचं वेटेज कळलं, मला त्याच्यावर किती टाईम एनर्जी द्यायची कळली. मग ह्या 2 गोष्टींचा वापर करायचा आपण इथं. बेसिक नॉलेज ऑलरेडी हे वाचलेलंच आहे, त्याची सेकंड रीडिंग होणार आहे, आणि ॲप्रोच PYQ मधून आला मला ते इथं वापरायचं. ठीक आहे, आता सेकंड रीडिंग जी असते आपली तर ती प्युअरली सिरियस रीडिंग असते, प्युअरली. मग त्याच्यामध्ये काय करायचं, व्यवस्थित आपल्याला आधी सगळं वाचलेलंच आहे ते माहिती आहे, PYQ बघितलेत ते माहिती आहे. मग आता काय करायचं,
व्यवस्थित ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारले, ज्याच्यावर रिपीटेड प्रश्न विचारलेत, दरवर्षी प्रश्न विचारलेत. पुन्हा असा काही भाग असतो की ज्याच्यावर अधूनमधून प्रश्न विचारलेत आणि असा असतो की त्याच्यावर प्रश्नच विचारले नाहीत किंवा फार तर गेल्या 7-8 वर्षात एकच प्रश्न आला आहे. असे कोणते भाग आहेत ते आपल्याला लक्षात आलेले आहेत, तर ते वाचताना तसं करायचं. किंवा ह्याच्यावर आता वाचताना कळतं ना, अरे हे मी वाचलं होतं, हे PYQमध्ये दिसलं होतं, म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय, मला त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे, मला ते व्यवस्थित करायचं आहे, मला ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कारण ही तुमची सिरियस रीडिंग आहे, इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, कारण आपल्याला इथं मार्क पाडायचे आहेत. बरोबर ना, इथं आपल्याला मार्क पाडायचे आहेत. मग सेकंड रीडिंगमध्ये काय आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपर समजून घ्यायच्यात, बघायच्यात की कशावर प्रश्न आले होते ते इम्पॉर्टंट आहे, कशावर कमी प्रश्न आले होते ते समजून घ्यायचं, ज्याच्यावर प्रश्न नाही आले ते एकदा तरी डोळ्याखालून घालून घ्यायचं. सिरियस रीडिंग केली. मग ह्याच्या पुढचं काय आहे, ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे आता सिरियस रीडिंग करताना अंडरलाईन करायचं किंवा नोट्स काढा, दोन्हीपैकी एक, काही फरक पडत नाही. काही ठिकाणी आपल्याला खूप जास्त लिहावं लागतं, तर तिथं तुम्ही अंडरलाईन करू शकता. तुम्हाला पुस्तकात जर हे करायचं असेल, रिवाईज करायचं असेल, काही ठिकाणी आपल्याला नोट्स काढावं लागतात, कारण 200, 300, 400 पानाचं असतं आणि त्याच्यामधून आपल्याला थोडासा भाग लागणार असतो, नोट्स काढायच्या असतात. बघा, प्रत्येकजण मला एक विचारतं की सर नोट्स कशा काढायच्या किंवा नोट्स कशाच्या काढायच्या, कोणत्या कंटेंटच्या नोट्स काढायच्या. बघा, एक लक्षात घ्या की जी काही तुमची मुख्य परीक्षा असणार आहे, मी पूर्वपरीक्षेबद्दल कधीच बोलत नाही, कारण पूर्वपरीक्षा तुम्हाला पास होणं भागच आहे. पण पूर्वपरीक्षा पास झालं म्हणजे तुम्ही फार दिवा लावला असं काही नाही. जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा पास होता तेव्हाच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, हे बरोबर आहे. मग आपण गप्पा करूयात मुख्य परीक्षेच्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 3 दिवसामध्ये 6 पेपर द्यायचे आहेत तुम्हाला. कंबाईन मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत, मराठी इंग्लिश आहे आणि दुसरा एक GSचा आहे. एका दिवसात 2 पेपर द्यायचे आहेत. मग आपल्याला ज्या नोट्स आहेत ना, तर त्या तेव्हा लागणार आहेत, तेव्हा रिवाईज करायला. 3 दिवसामध्ये 6 पेपर द्यायचे आहेत. तुमची पुस्तकं वाचून होणार आहे का? प्रत्येक विषयाला तुम्हाला 4-5 पुस्तकं रेफर करायचे, होणार आहे का? शक्य आहे का? पहिला पेपर झाला 10 ते 12, दुसरा पेपर असतो 3 ते 5. मधल्या 3 तासामध्ये तुम्हाला 1 तास आधीच येऊन बसायला लावतात, म्हणजे 2 तास उरले. पहिला पेपर संपला की 15 मिनिटं बाहेर सोडायला लावतात, उरलं तुमच्याकडे पावणे 2 तास. पावणे 2 तासामध्ये तुम्हाला जेवायचं असतं, फ्रेश व्हायचं असतं, पुढच्या मागच्या पेपरचं टेन्शन असतं, पुढच्या पेपरसाठी फ्रेश व्हायचं असतं. उरतो 1 तास, 1 ते सव्वा तास उरतो, त्याच्यात तुम्हाला रिवाईज करायचं आहे पुढचा पेपर. कारण त्या रिव्हिजनवरच तुमचं आहे ना पुढं. फॅक्च्युअल प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहे, MCQ आहे. मग फॅक्ट्स आपल्याला रिवाईज करायच्या आहेत तेव्हा, मग त्या फॅक्ट्स तेव्हा ज्या रिवाईज करायच्यात त्या आपल्याला आत्ता लिहून ठेवायच्यात. म्हणजे या नोट्स आहेत ना, त्या फायनल मॅचसाठी लागणार आहेत, डे टू डे मॅचसाठी नाही, कसोटीसाठी नाही लागणार, 2020साठी लागणार आहेत, हे लक्षात घ्या. कळलं? मग नोट्स कशाच्या काढायच्या, नोट्स कशासाठी काढायच्या हे तर कळलं तुम्हाला, परीक्षेसाठी काढायच्या. ठीक आहे, तेव्हासाठी. बरं, आता कशासाठी काढायच्या, म्हणजे कोणत्या कंटेंटच्या काढायच्या. बघा, जे परीक्षेत विचारलं गेलं आहे, जे परीक्षेत वारंवार विचारलं गेलं आहे आणि तुम्हाला वाटतं ते इम्पॉर्टंट आहे, त्या सगळ्या कंटेंटच्या नोट्स काढायच्या. म्हणजे काय, जे इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारलं गेलं आहे आणि तुमच्या लक्षात राहत नाही, तुम्हाला त्या दिवशी रिवाईज करायचं आहे, ह्या 4 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. काय, जे परीक्षेत ऑलरेडी विचारलं गेले, ऑलरेडी आस्क्ड. दुसरी गोष्ट, जे इम्पॉर्टंट तुम्हाला वाटतंय. तिसरी गोष्ट, जे तुमच्या लक्षातून जातंय, बरोबर आहे, तुम्हाला लक्षात राहत नाही आणि त्या दिवशी रिवाईज करायचं आहे, तेव्हा रिवाईज करायचं आहे. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या. इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारलं गेलं आहे आणि तुम्हाला ते लक्षात राहत नाही आहे, तेव्हा रिवाईज करायचं आहे. ह्या 3 गोष्टी ज्या कंटेंटच्या असतील ते सगळं तुमचं कंटेंट नोट्स आहे, ते सगळं तुमचं नोट्स आहे. मग कुणाच्या 2 पानाचे नोट्स होतील, कुणाच्या 200 पानाचे होतील. 200 पानाच्या हळूहळू मग 20 पानावर येतीलच, काही डाऊट नाही त्याच्यामध्ये. पण नोट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. मग नोट्स कशा काढायच्या ते बघू. ही आपली सेकंड रीडिंग नंतर अंडरलाईन आणि नोट्स काढायची स्टेप चालू आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये बघा, आता इथं बघा, राज्य शासन आणि प्रशासन, पॉलिटीमधला GS2 मध्ये गव्हर्नन्स जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हे आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला 3-4 पुस्तकं दिलेली आहेत. 1-2 मार्केटमध्ये अकॅडमीचे पुस्तकं आहेत. त्यानंतर पॉलिटीचं लक्ष्मीकांत सरांचं गव्हर्नन्सचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर UPSCचे काही 1-2 पुस्तकं असतात तर ती वाचावं लागतात, ती आहे. मग हे 1-2 मी कधीतरी मोकळ्या फावल्या वेळेमध्ये ते वाचलं आहे आणि मग आता मला ते परीक्षेला आहेच किती, हे राज्य शासन प्रशासन 3 ते 5 मार्काला. मग
काय आहे, हे मी डेटा जो आहे तर तो माझ्या कॅशे मेमरीमधला आहे, म्हणजे विसरून जाणारा डेटा आहे, परीक्षेमध्ये लागणार आहे, मला रिवाईज करायचं आहे. मग मी त्याच्या डायरेक्ट एका पानावर नोट्स काढून घेतल्या, हे अशा नोट्स काढून घेतल्या. आणि जेव्हा परीक्षेमध्ये मला रिवाईज करायचं आहे, परीक्षेच्या आदल्या दिवशी करायचं असेल, परीक्षा आता 1 महिन्यावर राहिली, आता पुस्तक बाजूला ठेवून मला रिवाईज करायचं असेल, हेच करणार ना मी. कशाला पुस्तकाला हात लावू? पुस्तकाला हात लावून समजा सगळ्या पुस्तकांमधून रिव्हिजन करून परीक्षेच्या आधी तुमच्या 4 रिव्हिजन होत असतील ना, तर फक्त नोट्स तुमच्या रेडी असतील ना, ह्या सगळ्या नोट्स तुमच्या रेडी असतील ना, तर तुमच्या 10 रिव्हिजन होतील. 2.5 पट रिव्हिजन होतील तुमच्या, 2 ते 2.5 पट. म्हणजे मग रिव्हिजन, नंबर ऑफ रिव्हिजन आपोआपच वाढत आहे तुमच्या, जर तुमच्या नोट्स रेडी असतील तर. आणि नंबर ऑफ रिव्हिजन जेव्हा वाढतात तेव्हा सिली मिस्टेक कमी होतात. आणि जे टॉपर असतात ना, तर ते सिली मिस्टेक करत नाहीत. त्यांचे 30-40 मार्क लोकांपेक्षा का जास्त असतात? ते सिली मिस्टेकच टाळतात ना. कंटेंट सगळ्यांनी सेम वाचलाय, फक्त कुणाचे कमी लक्षात राहिलं असेल, कुणाचं जास्त लक्षात. ठीक आहे, कमी लक्षात जास्त लक्षाचा फरक असतो फक्त 10 ते 20 मार्काचा, पण सिली मिस्टेकचा असतो 30 ते 40 मार्काचा. मग एखादा टॉपर आणि एखादा शेवटचा, त्याच ह्याच्यात शेवटची पोस्ट मिळवणार आहे, ह्याच्यामध्ये तोच फरक असतो सिली मिस्टेकचा. सिली मिस्टेक का होतात? नंबर ऑफ रिव्हिजन कमी असल्यामुळं. नंबर ऑफ रिव्हिजन वाढतात, नोट्स असतील, नंबर ऑफ रिव्हिजन वाढणार तुमच्या. मग हे बघा, ही संसद आहे. संसद माझ्या मते एक 100 पानांची असेल लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये. मग मी ती 3 ते 5 पानांमध्ये बसवली, जे काही इम्पॉर्टंट आहे काढलं. मग मला पुन्हा 100 पानं रिवाईज करायची गरज आहे का? मी हे 5 पानं वाचले तरी सफिशियंट आहे ना. आणि ह्या सगळ्या नोट्स आहेत ना, तर आपला जो कोर्स आहे टू द पॉईंट, हे सगळ्या हँड रिटन नोट्स माझ्या पण, आणि सगळे DC असतील, जे DYSP असतील, सगळ्यांचे हँड रिटन नोट्स ह्या कोर्समध्ये आपण दिलेले आहेत. ते तुम्ही बघा ॲपवर, आपण ह्या कोर्समध्ये ते दिलेले आहेत, ज्यांना पाहिजे असतील नोट्स ते. ठीक आहे, मग अशा नोट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. सेकंड रीडिंग नंतर दुसरा टप्पा बघितला आपण कोणता? नोट्स काढणे, अंडरलाईन करणे, नोट्स काढणे. ठीक आहे, आता ह्याच्या पुढचा टप्पा जो सेकंड लास्ट म्हणतो आपण त्याला, 6वा टप्पा आहे हा, रिव्हिजन. सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजन काय? आता तुम्ही काय केलं? पहिल्यांदा अभ्यासक्रम बघितला, दुसऱ्यांदा त्याची रेफरन्स बुक बघितली, फायनल केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याची बेसिक रीडिंग घेतली. तिसऱ्या टप्प्यामध्ये PYQ ॲनालिसिस करून त्याचं वेटेज, डेप्थ, टाईम, एनर्जी, ॲप्रोच बघितला. चौथ्या टप्प्यामध्ये सिरियस रीडिंग केली. 5व्या टप्प्यामध्ये मग त्याच्या नोट्स अंडरलाईन करणं हे केलं. खूप कष्ट केले एखाद्या टॉपिकवर तुम्ही. गोदावरी नदीवर फार कष्ट केले. ते केलेले कष्ट आता रिवाईज करायचे आपल्याला. एकदा रिवाईज केलं की झालं परफेक्ट. तुम्ही जे काही कष्ट केलेत आत्तापर्यंत ते रिव्हिजन तर करावं लागतील ना, बरोबर आहे का नाही? मग हे म्हणजे आहे रिव्हिजन. आणि जेवढ्या नंबर ऑफ रिव्हिजन जास्त असतील ना, तर तेवढं पास होण्याची तुमची प्रोबॅबिलिटी ती वाढत जाते. नापास होण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहिती आहे, दाखवतो तुम्हाला. 4 लाख मुलं बसतात परीक्षेला, जागा तुमच्या किती आहेत? 400. किती झालं पास होण्याचं प्रमाण? किती झालं? 0.1. इतकं कमी प्रमाण आहे पास होण्याचं. म्हणजे नापास होण्याचं प्रमाण किती आहे तुमचं? 99.999 एवढं टक्के तुमचं नापास होण्याचं प्रमाण आहे. मग हे जेव्हा तुम्ही नंबर ऑफ रिव्हिजन वाढता ना, तर हळूहळू तुमचं हे प्रमाण कमी होत जातं. नापास होण्याचं प्रमाण तुमचं कमी होत जातं नंबर ऑफ रिव्हिजनमुळे तुमच्या सिली मिस्टेक कमी होतात. नंबर ऑफ रिव्हिजनमुळे तुमचा ॲप्रोच वाढतो. नंबर ऑफ रिव्हिजनमुळे तुम्हाला टॅक्ट कळते का परीक्षेला कसं फेस करायचं. एवढं रिव्हिजनचं महत्त्व आहे. आणि जर रिव्हिजन नोट्सवर असतील ना, नोट्स ओरिएंटेड जर रिव्हिजन असतील, तर फार जास्त सिली मिस्टेक कमी होतात. फार लवकर रिव्हिजन होते आणि फार जास्त रिव्हिजन होतात तुमच्या. एखादं जर पुस्तकातून 4-5 वेळेस, आता पुस्तक वाचायला माहिती आपल्याला 500 पानं वाचायचे असतील तर आपल्याला 4 दिवस जातात. पण समजा त्या 500 पानाच्या माझ्या 50च पानात नोट्स असतील, एका दिवसात करेल ना मी. एका दिवसात माझी रिव्हिजन होते त्या पुस्तकावर. हे सांगतो मी तुम्हाला. ह्यासाठी नोट्स रिव्हिजन इम्पॉर्टंट आहेत. आणि नोट्स व्यवस्थित असेल तर तुमच्या नंबर ऑफ रिव्हिजन वाढणार. हे झालं. आता आहे आपली शेवटची स्टेप. नोट्स काढल्या, रिवाईज केल्या, सगळं ॲप्रोच बघितला, सगळं बघितलं, PYQ बघितले, ढमकं फलानं सगळं केलं. मग आता हे केलेलं आपण किती परफेक्ट आहे हे बघावं लागेल ना. किती परफेक्ट केलं आपण? नाही आहे परफेक्ट, आहे परफेक्ट, काहीतरी ठरवावं लागेल ना. मग जर परफेक्ट आहे तर ते कसं, त्याला इव्हॅल्युएट करावं लागेल कोणत्या तरी बेसिसवर. कोणत्या बेसिसवर? म्हणजे
जे आपण केलं आहे त्याची परीक्षा घ्यावी लागेल, बरोबर आहे. जे आपण अभ्यास केला आहे, ज्या तुम्हाला स्टेप आता तुम्ही फॉलो केलेत त्याची तुम्हाला आता इव्हॅल्युएशन करावं लागेल. कसं करणार? क्वेश्चन सॉल्व करून. गोदावरी नदी जे आपण आता PYQमध्ये बघितलं होतं, ते गोदावरी नदीवर जेवढे काय आयोगाने प्रश्न विचारलेत, नदी प्रणालीवर जेवढे काय आयोगाने प्रश्न विचारलेत ते सगळे मी सॉल्व करणार. कारण आपण ते कितव्या स्टेपमध्ये केलं तर 3ऱ्या स्टेपमध्ये. आता कितवी स्टेप चालू आहे? 7वी स्टेप. ठीक आहे. मग सगळे प्रश्न तेव्हा बघितले होते, आता मी विसरून गेलो असन. पण विसरून गेलो तरी मी त्याचा व्यवस्थित अभ्यास केला आहे, त्याच्या नोट्स काढल्या आहेत, त्या नोट्सची रिव्हिजन केली. आता मी परत प्रश्न बघणार, कारण तेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा प्रश्न बघितले तेव्हा मला सॉल्व नाही झाले, कारण मला काही माहितीच नव्हतं ना. पण आता मी सगळं तेव्हा प्रश्न कोणत्या टाईपचे विचारले कळलं. मग त्याच्यावर ते पुस्तकामध्ये सगळं बघितलं. मग ते सगळे प्रश्न मी जो डेटा आहे तर तो व्यवस्थित वाचला, समजून घेतला, त्याच्या नोट्स काढल्या, रिवाईज केल्या. आता मी रेडी आहे. आयोगाने मागच्या वेळेस काय प्रश्न विचारले दाखवा मला. ती आहे हे. आयोगाने नदी प्रणालीवर जेवढे प्रश्न विचारले असतील सगळे सोडून बघायचे. आणि मग सोडवताना तुम्हाला लक्षात येईल की अरे मला सोडवता येतं आहे. म्हणजे काय? इथं तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होतं की आयोगाने जे काही विचारलं आहे ते मला सगळं सॉल्व होतं आहे. म्हणजे काय की आयोग आता जे काही विचारू शकतो परीक्षेमध्ये ते पण मला सॉल्व होणार आहे. म्हणजे काय? मी पोस्ट मिळवू शकणार आहे. इथं ठरतं ते क्वेश्चन सॉल्व करताना की काही कच्चं असेल समजा. आयोगाने क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला लक्षात आलं की अरे यार एखादा प्रश्न मला एखाद्या समजा जे धरणं आहेत, नदीवरची जी काही धरणं आहेत, नदीवरचे जे काही संगम आहेत किंवा संगमावर वसलेली शहरं आहेत किंवा संगमावरचे तीर्थक्षेत्र आहेत, तर हे वीक आहे माझं. प्रश्न सोडवताना लक्षात आलं मला. प्रश्न सोडवताना काय लक्षात आलं? काय स्ट्रॉंग आहे आणि काय वीक आहे, ह्या 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. जे स्ट्रॉंग आहे तर त्याच्यावर लगेच रिव्हिजन द्यायची गरज नाही, काही गरज नाही त्याच्यावर रिव्हिजन द्यायची, कारण तुमचं आता ते कधीच विसरणार नाही, बरोबर आहे. आणि जे वीक आहे तर त्याच्यावर आपल्याला रिव्हिजन द्यायची गरज आहे, कारण त्याला पण आपल्याला काय करायचं? स्ट्रॉंग बनवायचं त्याला, बरोबर. स्ट्रॉंग बनवायचं ना त्याला. एकदा ते स्ट्रॉंग बनलं की झालं. मग आयोगाने मागचे जे काही प्रश्न विचारले ते मला जर सॉल्व करता आले तर मला सांगा, आत्तापर्यंत मार्केटमध्ये 20-25 हजाराचं हे असतं प्रश्नसंच असतो. आयोगाने कितीही काही केलं, 100 मार्कात समजा तुम्ही कंबाईनचा पेपर देत आहे तर 100पैकी 25 प्रश्न डोळे झाकून रिपीट होतात. हेच ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेले आहेत ना. 25 प्रश्न मिनिमम 25 सांगतो आहे, तसं तर व्हायला पाहिजे 40. ॲव्हरेजली बघितलं आपलं तर 30-40 प्रश्न रिपीट होतात, पण 25 प्रश्न तर डोळे झाकून रिपीट होतात. मग जो तुम्हाला 45 मार्क PSIला पास होण्यासाठी लागणार आहे त्यातले 25 प्रश्न माहिती आहेत. राज्यसेवेला पास होण्यासाठी समजा तुम्हाला GSमध्ये ॲव्हरेजली 100 मार्क पाडायचे असतात, म्हणजे 50-60 प्रश्न बरोबर पाहिजे. त्याच्यातले तुम्हाला 25 प्रश्न म्हणजे 50 मार्क याच्यातले बरोबर येत आहेत. काय पाहिजे तुम्हाला अजून? राज्यसेवा प्रिलिम्स असू द्या, राज्यसेवा मुख्य परीक्षा असू द्या, कंबाईन पूर्वपरीक्षा असू द्या, कंबाईन मुख्य परीक्षा असू द्या, अजून गटकची कोणतीही पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असू द्या, सगळे ॲप्रोच आपण कवर केले ना, बरोबर आहे का? सगळे अँगल कवर केले. कसे? पहिल्यांदा बघितलं आपण अभ्यासक्रम बघितला, सिलेबस बघितला, दुसऱ्यांदा त्याची बेसिक रीडिंग घेतली, तिसऱ्यांदा त्याची PYQ बघितलं, चौथ्यांदा सिरियस रीडिंग केली. मग सिरियस रीडिंगवरून आपण नोट्स काढल्या, 6व्या ह्याच्यात त्याची रिव्हिजन केली, 7व्या ह्याच्यात आता प्रश्न सोडवले. अँगल संपले आयोगाचे. आता ह्याच्या बाहेर आयोग कुठं जाणार आहे? ह्याच्या बाहेर कुठं जाणार आहे आयोग? नाही जाऊ शकत ना आता, बरोबर आहे. 7वं हे तुमचं क्वेश्चन सॉल्व केले, संपली लिमिट, संपली आयोगाची लिमिट संपली. ह्याच्या बाहेर प्रश्न नाही विचारू शकत. ह्याच्या बाहेर प्रश्न जरी विचारला एलिमिनेशन मेथडने तुम्हाला 100% सॉल्व करता येतो. ठीक आहे. मग क्वेश्चन सॉल्व झाला, मग आता आलं पॉलिशिंग. 7 स्टेप संपल्या आपल्या. तुमचा तो टॉपिक संपला, तुमची त्याच्यावरची रिव्हिजन संपली, तुमच्या त्याच्यावरचे नोट्स बनवायचे संपल्या, तुम्ही त्याच्यावर जेवढं काम करायचं ते संपलं. काय उरलं आता? पॉलिशिंग. पॉलिशिंग म्हणजे काय? जे तुमचं वीक होतं, इथं तुमचं काहीतरी वीक होतं, स्ट्रॉंग कळलं तुम्हाला, वीक होतं, ते इथं पॉलिश करायचं. ही स्टेप नाही आहे, फक्त हे सांगतोय तुम्हाला, ही फायनल रिव्हिजन आहे ज्याच्यात तुम्हाला जे वीक आहे तर ते पॉलिश करायचं. पॉलिश केलं, संपलं ना. आयोग आता ह्याच्या बाहेर कुठं जाऊ शकणार आहे? मी रेफरन्स बुक घेतले, त्याचे वाचलं, त्याचं PYQ बघितले, त्याचं अंडरलाईन करून नोट्स करून समजून घेतलं, त्याचं रिव्हिजन केलं, त्याच्यावरचे प्रश्न सोडवले. अरे ह्याच्या बाहेर काय आहे? MPSC ह्याच्या बाहेर नाही आहे ह्याच्या बाहेर MPSC, बरोबर आहे. मग आता ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही तर ह्या स्टेप फॉलो करायला तुमचं काय जातंय? काय? नाही ना. ही आहे परफेक्ट स्टडी मेथड.
आणि ह्याच्यानी केलं ना तर मला नाही वाटत की ह्याच्या बाहेर काही जाऊ शकतं. किंवा मला सांगा, कोणताही टॉपर आहे, समजा कंबाईनची पूर्वपरीक्षा येते, बरोबर आहे, 100पैकी ॲव्हरेजली एक 60-65 मार्क फार झाले, म्हणजे 35 मार्क कुणालाच पडत नाही आहेत. ठीक आहे, ॲव्हरेजली 35 मार्क कुणालाच पडत नाही आहेत. म्हणजे तुम्ही जे काही 7 स्टेप फॉलो करताय त्या 7 स्टेपनी 65 मार्क तर कवर होणारच आहेत ना तुमचे. 35 मार्क कुणालाच पडत नाही, ठीक आहे, पण हे 65 तुम्हाला 100% पडत आहेत. 100% ते कवर होतं या 7 स्टेपनी, तर ते इम्पॉर्टंट आहे. असा तुम्ही अभ्यास करा. ह्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या ना तर मला वाटतंय की तुमचा परफेक्ट स्टडी होईल. आणि जेव्हा स्टडी परफेक्ट होतो, परफेक्ट स्टडी मी त्या कशाला म्हणतो, जेव्हा त्याचं PYQ पण बघतो, पुस्तक पण बघतो, त्याचं ॲनालिसिस पण करतो, त्याचं काय म्हणतात नोट्स पण काढतो, त्या नोट्सची रिव्हिजन पण करतो आणि त्याच्यावरचे प्रश्न पण सोडवतो, त्याला म्हणतो मी परफेक्ट स्टडी. जेव्हा परफेक्ट स्टडी होतो तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप बिल्ड होतं. आयोगाला आपण म्हणतो खुले चॅलेंज, काही विचारा, काही प्रॉब्लेम नाही, चॅलेंज आपण चॅलेंज करू शकतो, बरोबर आहे. कारण आता काय राहिलं काय, एखाद्या सिलेबसमधलं राहिलं काय, मी सगळंच कवर केलं, सगळे अँगल कवर केले. अशा रीतीने तुम्ही अभ्यास करा. मला वाटतंय 100% तुम्ही यश मिळवू शकता. आणि ह्याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी, समजा नवीन विद्यार्थी आहेत, नवीन असतात, कळत नाही बऱ्याच गोष्टी ह्याच्यातल्या, त्यांना स्किप कराव्या लागतात कारण त्यांना कळत नाही ना. सिरियस असतात पण मार्गदर्शन नसतं की यार कसं करायचं. अभ्यासक्रम त्यांना माहीत असतो, रेफरन्स बुकमध्येच कन्फ्यूज असतात. अरे यार काय वाचू, ह्याला कसं वाचू, त्याला कसं वाचू, कोणत्या पुस्तकातून वाचू. मार्केटमध्ये तर प्रत्येक विषयाला 4-4, 5-5 पुस्तकं आहेत. तर हे रेफरन्स बुक जे आहे तर ते प्रत्येक विषयानुरूप स्ट्रॅटेजी आपण तुम्हाला देणार आहे, काही घाबरायचं कारण नाही आहे. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आपण ते कोर्समध्ये दिलेली आहे, ह्याचं काही हेच नाही आहे की पुन्हा पहिली रिडिंग तुम्हाला बेसिक करावीच लागणार आहे. पण PYQ ॲनालिसिस आहे तर ते सगळ्यांना करता येईलच असं नाही आहे, बरोबर आहे का. आता हे मी तुम्हाला सांगितलं की इथं जलविद्युत दिसतंय, हे सगळं तुम्ही वाचाल, इथं दुर्लक्ष होतं. जलविद्युत दिसतंय, उद्या औष्णिक विद्युत विचारतील, अणुविद्युत विचारतील, अजून काय असेल तर ते विचारतील, पवनचक्क्यांच्या संबंधी जे काय हे आहेत प्रकल्प आहेत त्याच्यावर विचारतील, सौर ऊर्जेवरचे प्रकल्प विचारतील. मग हे काय झालं, ॲनालिसिस नवीन विद्यार्थ्यांना करता येणं शक्य नाही आहे. मग आपण ते करून दिलेलंच आहे, कोर्समध्ये करून दिलं आहे. सेकंड रिडिंग, सिरियस रिडिंग, जेव्हा तुम्ही सिरियस रिडिंग करता तेव्हा तुम्हाला कळत नाही की नोट्स कशा काढायच्या, कळत नाही. नोट्स रेडी आहेत, आपल्या नोट्स आपण दिलेल्या आहेत, प्रॉपर व्यवस्थित दिल्यात. आणि ह्याचंच काय करायचं आहे, तुम्हाला रिव्हिजन करायची नाही तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे, हे तुमची स्किप करायचे, डायरेक्ट इथं या, रिवाईज करा, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करा, संपलं. तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. ह्या रीतीने आपण ते तसं केलेलं आहे. जर त्यांना शक्य आहे तर त्यांनी ते कोर्स बघा, ज्यांना नाही त्यांना आपण विषयानुरूप स्ट्रॅटेजी देणार आहोत, तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल काय असेल काय नाही ते. पण मला वाटतं की नवीन विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टींचा, ह्या स्टेपचा फायदा करून घेतला पाहिजे, ह्या स्टेपने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे येणारी जी कोणतीही परीक्षा असू द्या की तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडेंटली सामोरं जाता, बरोबर आहे. कॉन्फिडेंटली सगळा गेमच त्याचा आहे, अभ्यासाचा आणि कॉन्फिडन्सचा. पेशन्स अभ्यास करताना आणि कॉन्फिडन्स, ह्या 2 गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. ठीक आहे, मग हेच अशाच रीतीने तुम्ही अभ्यास करा. आणि हे झाले आपले 7 गोल्डन स्टेप्स जे आपल्याला परफेक्ट स्टडीसाठी लागणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा माझं इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तर तिथं तुम्ही मला फॉलो करा आणि तुम्ही मॅसेजमध्ये प्रश्न विचारा. तिथं आपण लाईव्ह सेशन घेत असतो, तर त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं आम्ही देऊ. ठीक आहे, थँक्यू.